भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील कोष्टी येथे आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी चक्रेश नगरधने यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गवासी गणेश सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले। सर्वप्रथम आलेल्या प्रमुख पाहुण्यांकडून ग्रंथालयाचे जनक डॉक्टर S.R. रंगनाथन थोर, समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले व या वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकित बोंबार्डे, सरपंच कोष्टी, उद्घाटक बंडूजी बनकर, जिल्हा परिषद सदस्य यर्ली क्षेत्र, प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव कांबळे, माजी सरपंच बोरी, शंकर राऊत, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस कुसुम कांबळे, माजी सभापती देवसिंग सवालाके, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप वहिले, तालुका अध्यक्ष भाजपा संजय कटरे, भाजपा कार्यकर्ता सदानंद रामटेके, पोलीस पाटील कोष्टी, ऋषी खोब्रागडे, सदस्य कृषक सेवा सहकारी संस्था मिरासे सर, कॉन्ट्रॅक्टर निलेश साकुरे, जयकिशोर पंचबुदे, राधेश्याम पंचबुदे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गवासी गणेश सार्वजनिक वाचनालयाचे सचिव चक्रेश नगरधने यांच्या मार्गदर्शनाखाली या वाचनालयाचे अध्यक्ष जयकिशोर पंचबुदे, मुकेश राऊत, उपाध्यक्ष चक्रेश नगरधने, सचिव सचिन पवनकर, कोषाध्यक्ष सौरभ फुले, सहसचिव मोनिका पवनकर, सदस्य प्रीती अमोल नगरधने, सदस्य यांच्याकडून करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन डोहोडे, ग्रामसेवक कोष्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पटले सर, मुख्याध्यापक कोष्टी यांनी केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, क्राईम रिपोर्टर धर्मेंद्र भुते, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।